शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत। सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच। शंका आल्यास वगळलेली नावे पुन्हा यादीत घेण्याचे आदेश देऊ। संसदेत कांदा पेटला, गळ्यात माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचे आंदोलन। केंद्र सरकारच्या धोरणामुळे पिकाची माती झाल्याचा आरोप। बफर स्टॉक लावणे, निर्यात बंदी, निर्यात शुल्कात वाढ करणे अशा केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याची अक्षरशः माती झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसदेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं। पोलिसांची 15,631 पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी। लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर करणार। या भरतीमध्ये 2022-23 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 15,585 लाखांचा निधी मंजूर। मनरेगा अंतर्गत उर्वरित निधीही लवकरच। खासदार कल्याण काळे यांच्या पाठपुराव्याला यश आले। 2 ते 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता लागणार केवळ एकच जामीनदार। 3 महामंडळाच्या शासन हमीस 5 वर्षांची मुदतवाढ। सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, बच्चू कडू यांना 3 महिन्यांची सजा। आमदार आहात म्हणून हल्ला करण्याचा परवाना मिळालेला नाही, हायकोर्टाचा निवाळा। माजी आमदार बच्चू कडू यांनी तक्रारदार IAS अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती आणि केवळ iPadने हावभाव केला होता, परंतु धमकीचा हावभाव हा गुन्हेगारी शक्तीचा वापर होण्याची भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही, केंद्र सरकारचे लोकसभेत लेखी उत्तर। गावागावांमधील पानंद रस्त्यांना आता नकाशा अन मालमत्ता पत्रिकाही। जिल्हाधिकारी जितेंद्र होडी यांची माहिती। GISच्या मदतीने स्वामित्व योजनेत नकाशा तयार होणार। रस्त्यांना नकाशे जोडण्याचा अभिनव उपक्रम राबवणार। स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्रीवर बंदी। KDMC नागपूर नंतर संभाजीनगर, मालेगाव पालिकांचा आदेश। मांस विक्री बंदी हा निर्णय काँग्रेसच्याच काळातील आहे। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला होता। 1988 साली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महापालिकेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती तसेच रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे, देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। पुरुषांसाठी जागा राखीव ठेवू शकत नाही, लष्कराचे आरक्षण धोरण कोर्टाकडून रद्द। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 190 कोटी, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम 2024-25 मधील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरता 17,517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। ठिबक अनुदानाचे 20,000 अर्ज गायब। ऑटो डिलीटचा ऑप्शन सक्रिय झाल्याने राज्यभर गोंधळ। महाडीबीटी मधील आधीची लॉटरी पद्धत रद्द करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घाईघाईने लागू करणाऱ्या सरकारी यंत्रणेने राज्यातील शेतकऱ्यांची झोप उडवली। कारण ठिबक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी भरलेले 20,000 अर्ज आता संगणकीय प्रणालीतून गायब झालेले आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लॉटरी। 2 वर्षांनी नाशिकमधील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर। 2 वर्षांपासून रखडलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 350 रुपयांचे अनुदान मंजूर झाले। नाशिक जिल्ह्यातील सुमारे 10,000 शेतकऱ्यांना 18 कोटी रुपयांचे थेट अनुदान खात्यावर जमा होणार। तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत। प्रशासनाबद्दल नाराजी, नियुक्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू, गॅस्ट्रो आणि टायफॉइडचा विळखा। शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढले। ऊन आणि पावसाच्या खेळामुळे आरोग्यावर परिणाम होतोय। महायुतीत पुन्हा धुसफूस, रायगड पालकमंत्री पदाचा वाद चिघळणार। एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी। पेरा तर वाढला, यंदा काय राहणार सोयाबीनची स्थिती। दारव्हा तालुक्यात नाफेडचे खरेदी केंद्र तोकडे, वाढवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी।
कीटकनाशक बुरशीनाशकासाठी मिळणार 50% अनुदान। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची योजना। राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कीटकनाशक बुरशीनाशक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी प्रति हेक्टर 2,500 रुपये किंवा 50% मर्यादेपर्यंत अनुदान मिळणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे अर्ज करावे लागणार आहेत। सिद्धेश्वर मधून कोणत्याही क्षणी पूर्णा नदीत सोडण्यात येणार विसर्ग। नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने दिलाय सतर्कतेचा इशारा। पशुधनाला नदीकाठी प्रतिबंध। पिक्चर अभी बाकी है, राहुल गांधी यांचं आव्हान। निवडणूक आयोगाला इशारा। एक व्यक्ती एक मत तत्वाला हरताळ। निवडणूक आयोग कर्तव्य विसरला। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि दर आता वाढले। नुकसान सहन करत लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। अनेकांची सोयाबीनकडे पाठ। यवतमाळ जिल्ह्यात 13,000 शेतकऱ्यांचा सन्मान निधी अडचणीत। अनेक उपाययोजना झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। काही शेतकरी बाहेरगावी राहत आहेत। काही शेतकऱ्यांची शेतजमीन विकली। काहींनी दुसऱ्यांच्या नावावर केली। आधार सीडिंग, ई-KYC तसेच लँड सीडिंग या प्रमुख कारणांमुळे शेतकरी मदतीला पासून विकलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यात आवास प्लसचे सर्वेक्षण झाले। आता पडताळणीनंतर पात्र अंतिम लाभार्थी संख्या येणार समोर। मतदार फेरतपासणीवरून लोकसभेत गदारोळ। विरोधकांनी कागद फाडले। सभापतींच्या खुर्चीकडे फेकले। पुणे जिल्ह्यात 96,786 मिळकतींना प्रॉपर्टी कार्डचे वाटप। 13 तालुक्यांमधील 1,146 गावांना स्वामित्व योजनेचा लाभ। दर अर्ध्या तासाला कळणार विजेचा वापर। स्मार्ट मीटरमुळे पैशांची बचत होणार। महावितरणचा दावा। मानवी हस्तक्षेप नाही। बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येणार। घरगुती ग्राहकांना प्रथमच TOD प्रमाणे आकारणी। आले पिकाच्या दरात सुधारणा। गाडी मागे 5 ते 7,000 रुपयांपर्यंतची वाढ। आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागल्याने शेतकऱ्यांसाठी काहीशे दिलासादायक चित्र निर्माण झाले। आल्याच्या प्रति गाडीस 500 किलोच्या 17 ते 18,000 रुपये दर मिळतोय। प्रति गाडी मागे 5 ते 7,000 रुपयांची वाढ झाली। पाचोड परिसरात 7 रोगांचा फैलाव। ग्रामस्थ फणफणले। ग्रामीण रुग्णालय हाऊसफुल। अनेकांना ताप, डायरिया आणि उलटीने ग्रासले। शिधा वाटप दुकानदारांना सरकारचा दिलासा। क्विंटल मागे 150 रुपयांऐवजी आता 170 रुपये। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। कांदा लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू। शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कमी खर्चाच्या साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। आष्टी तालुक्यात पशुधन पर्यवेक्षकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट। बदली करा अन्यथा उपोषणाचा इशारा। वेलतुरीसह 8 गावांचा सवाल। औषध तुटवडा दाखवून घेतले जात आहेत अव्वाच्या सव्वा पैसे। शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा। सततधारेमुळे कुरनूर धरण ओव्हरफ्लो। 5 दरवाजे उघडले। सर्व बंधारे भरले। अक्कलकोटसाठी वरदान। प्रशासन सतर्क। मराठवाड्यातील पावसाचा परिणाम। खरीप पेऱ्यात 5% वाढ। भात आणि मक्याला पसंती तर कापूस आणि सोयाबीन तुरीचे क्षेत्र घटले। पुरंदरमध्ये विजेच्या लपंडावाने फळबागांचे लाखोंचे नुकसान। आंदोलनाचा इशारा। विद्युत मंडळाकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल। 10 महिन्यांपासून आमदारांना निधीच नाही। आमदार संजय गायकवाडांकडून घरचा आहेर। सरनाईकांनी दावा फेटाळला। पडत्या भावामुळे हळद उत्पादकांची धाकधूक वाढली। 4 महिने प्रतीक्षा करून देखील भाववाढ होईना। 2,000 क्विंटल हळद मार्केट यार्डात दाखल। 4 महिने प्रतीक्षा करून देखील भाववाढीची चमक येत नसल्याने आर्थिक निकड असलेले शेतकरी आता हळद विक्रीकडे काढत आहेत। परंतु समाधानकारक भाव मिळत नसल्याने पदरी निराशा येत आहे। भात लागवड वाढून 365 लाख हेक्टरवर। कापूस आणि तेल बियाण्यांखाली क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट। भटक्या कुत्र्यांवरील निर्णयाने वादंग। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गोंधळ। राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत निषेध व्यक्त। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माहिती नेशन या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।